नाशिक हॉटेलमध्ये युवकावर हल्ला करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। आडगाव पोलिसांकडून 4 अटक। सविस्तर वृत्तांत। नाशिक हॉटेल शिवा पंजाब येथे जुन्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या टोळीतील 4 संशयितांना आडगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे। 3 फेब्रुवारी रोजी मयूर आव्हाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले होते। तपासादरम्यान आरोपी स्विफ्ट कारने सय्यद पिंपरी रोडने जाणार असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला आणि गणेश साळवे, अभिजित जाधव, अक्षय बर्वे व उदय जगताप या 4 प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले। सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, पोलीस अंमलदार सुमित शिंदे आणि पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर यांच्या पथकाने केली आहे। आडगाव पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि अचूक नियोजनामुळे आरोपींना पकडण्यात यश आले असून या कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।